तू कोण ठरवणारा की कुणी किती जागायचं? ज्याला जागायचं तो तितकं जगल. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बहुप्रतीक्षित मर्दानी 3 या चित्रपटाबद्दल. पुन्हा एकदा दमदार भूमिकेत आपल्यासमोर येत आहे निर्भीड आणि कणखर पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉय, आणि ही भूमिका साकारली आहे ऑफकोर्स राणी मुखर्जी यांनी. तर स्पॉइल फ्री करता तुम्हाला आता मी सांगतोय. तर या भागात शिवानी रॉय एका नव्या आणि अधिक धोकादायक गुन्हेगारी जाळ्याला सामोरे जाते. गुन्हेगारीचा प्रकार यावेळी अधिक आधुनिक, संघटित आणि तांत्रिक पातळीवर मजबूत दाखवला आहे. तपासाच्या दरम्यान अनेक धक्कादायक वळणे येतात आणि प्रत्येक टप्प्यावर ताण वाढत जातो. चित्रपट केवळ ॲक्शनवर आधारित नसून सामाजिक प्रश्नांवरही भाष्य करतो. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, कायद्याची अंमलबजावणी आणि सिस्टीममधील अडथळे हे सर्व वास्तववादी पद्धतीने दाखवले आहे. तर अभिनयाबद्दल आपण बोलूयात आता. तर राणी मुखर्जी यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली आहे. त्यांचा आवाज, बॉडी लँग्वेज, डोळ्यातील राग, निर्धार, प्रत्येक गोष्ट प्रभावी आहे. सपोर्टिंग कास्टने चांगली साथ दिली आहे. विशेषतः खलनायकाची भूमिका ताण निर्माण करते आपल्या डोक्यावरती. तर दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजूबद्दल बोलायचं झाल्यास ॲक्शन सीन्स वास्तववादी आणि थरारक आहेत. कॅमेरा वर्क आणि पार्श्वसंगीत सीनचा इम्पॅक्ट वाढवतात. चित्रपटाची गती बहुतेक ठिकाणी पकड ठेवते, जरी काही ठिकाणी थोडी संथ वाटू शकते. यामध्ये काय खास आहे? तर दमदार महिला केंद्रित कथा, सामाजिक संदेश आणि थरार यांचा समतोल, मजबूत स्क्रीनप्ले आणि टायटल क्लायमॅक्स. आता कमतरता पाहूयात चित्रपटाची. तर काही सीन प्रिडिक्टेबल वाटू शकतात. दुसऱ्या भागाशी तुलना अपरिहार्य आहे. तर आता अंतिम मतावर येऊयात आपल्या. तर मर्दानी 3 हा फक्त ॲक्शन चित्रपट नाही, तर तो समाजातील गंभीर विषयांवर प्रकाश टाकणारा सशक्त सिनेमा आहे. जर तुम्हाला थरार, तपास आणि दमदार अभिनय आवडत असेल तर हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे. धन्यवाद. तुमचा रिव्ह्यू आणि मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आणखी थोडं चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही क्राईम पेट्रोल वगैरे सिरीज पाहिल्या असतील, ज्या तासभराच्या किंवा 2 तासाच्या एपिसोड्समध्ये दाखवण्यात येतात. तर तसंच आता हा चित्रपट आपण म्हणजे का पाहावा असं कधी कधी आपल्या मनात येतं. त्यापेक्षा मग हे क्राईम पेट्रोलचाच एखादा सीन आहे काय, तर असं हे जाणवत राहतं. बाकी याबद्दल तुमचं काय मत आहे खास करून तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. बाकी चित्रपटाचं कथानक कसं आहे, लहान लहान मुलींची तस्करी करणे, की एक नवीन औषधोपचाराची पद्धत अस्तित्वात आणायची असते. एक आजार असतो की तो आजारावरती मग तो आजार त्या व्यक्तीला, लहान मुलींना वगैरे कृत्रिमरित्या घडून आणून त्यांना नैसर्गिकरित्या गोळ्यांच्या सहाय्याने कसं बरं करायचं. तर या सर्वांचा संघर्ष आहे. व त्यासाठी तुम्हाला सांगायचं झालं तर खलनायकाची ज्यांनी भूमिका साकारली आहे ते खरंच अप्रतिम पात्र आहे. की एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये की तू कोण ठरवणारा की कुणी किती जागायचं? ज्याला जागायचं तो तितकं जगल. त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा काय अर्थच नाही आहे. तर तो एक सीनवरती हा चित्रपट तुम्हाला एक अभिमान वाटेल की अरे काहीतरी आहे चित्रपटामध्ये. फक्त तुम्ही शेवटपर्यंत चित्रपटगृहात थांबला पाहिजेत. तर ठीक आहे, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.